मुंबई महापालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे। म्हणजे एकतर पहिल्यांदा सत्तेत भाजप सिंगल हँडेड येणार आहे, मुंबईचा महापौर भाजपचा होणार आहे आणि तरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मिळून 227 पैकी जवळपास 125 जागांवर आघाडी मिळवलेली आहे। म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीला अवघ्या 75 जागांवर समाधान मानावं लागलंय। त्यामुळे भाजपने मोठी आघाडी घेत मुंबई महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष होण्याची किमया साधली आहे। आता मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतली। म्हणजे 4 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर एकट्या भाजपला 95 जागांवर विजय किंवा त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर शिवसेना शिंदे गटाला 30, ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते 66 जागांवर आणि मनसेला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागणार आहे किंवा त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। काँग्रेस प्लस वंचित यांची जी आघाडी आहे त्याला 15 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि अपक्ष 11 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे अशी ही मुंबई महापालिकेची आकडेवारी आहे जी आजची आकडेवारी आहे। आणि सध्याची ही आकडेवारी पाहता मुंबईत भाजप शिवसेना युती यांची सत्ता येईल असं स्पष्ट चित्र आहे। आता शिवसेना कुठली तर शिंदेची शिवसेना, ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालंय आणि ज्यांना खरं तर मुख्य शिवसेना असल्याचा मान मिळालाय किंवा तसा त्यांच्या बाजूने निकाल लागलाय। आता महापालिका निवडणुकीत म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या युतीसमोर खरं तर मोठं आव्हान उभं केलं होतं अशी चर्चा होती। विशेषतः ठाकरेंकडून जोरदार लढत पाहायला मिळाली। दरम्यान या निवडणुकीत सर्वाधिक जो धक्का म्हणावा लागेल तो कुणाला बसला तर तो राज ठाकरेंना आणि मनसेला, आणि त्याच विषयी आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत। मनसेनं मुंबईत किती जागा लढवल्या? 223 पैकी 53 जागा, त्यातल्या त्यांच्या जिंकल्या किती तर अवघे 9 उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि हाच निकाल त्यांच्या बाजूनं लागणार आहे असं दिसतंय आणि तोच राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। का तर खरं तर प्रचाराच्या काळात राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरची सभा होती, त्यांना राजकीय वातावरण पलटेल किंवा ती पूर्णतः राजकीय गणित बिघडवेल असा अंदाज वर्तवला जात होता। पण याच शिवतीर्थावरील सभेनंतर मनसेला मोठं यश मिळेल अशी जी चर्चा होती ते प्रत्यक्षात मात्र तसं उतरलेलं दिसत नाहीये। कारण प्रत्यक्ष निकालात मनसेची कामगिरी ही अपेक्षापेक्षा खूपच कमकुवत ठरलेली दिसते। त्यामुळे मनसे नेमकी कुठे चुकली हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात सुद्धा उपस्थित केला जातोय। राज ठाकरेंचे चाहते असतील, मनसैनिक असतील, मनसेचे चाहते असतील, ते सगळ्यांनाच हा प्रश्न पडला की आपला पक्ष कमी कुठे पडला किंवा आपल्या पक्षाचं नेमकं चुकलंय कुठे। पण आता या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या चर्चांविषयी ज्यावेळेस बोललं जातं त्याच वेळी खरं तर मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवक संतोष धुरींचा एक व्हिडिओ किंवा एक जुना इशारा पुन्हा चर्चेत आलाय। तो म्हणजे भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत संतोष धुरींनी स्पष्टपणे म्हटलं होतं की मुंबई महानगरपालिकेत मनसेच्या फक्त 7 ते 8 जागा निवडून येतील। आता संतोष धुरींनी असं का म्हटलं होतं आणि संतोष धुरी त्यावेळेस काय म्हणाले होते तर संतोष धुरींनी असं स्पष्ट म्हटलं होतं की मुंबई महानगरपालिकेत मनसेच्या फक्त 7 ते 8 जागा निवडून येतील आणि अशातच राज ठाकरेंच्या मनसेनं मी आधी म्हटलं तसं 53 जागा लढवल्या आणि त्यातले अवघे 9 उमेदवार हे त्यांचे निवडून येण्याची शक्यता दिसते कारण ते आघाडीवर आहेत। आता राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असताना आजचा निकाल पाहता त्याचा अंदाज हा जवळपास म्हणजे त्यांचा अंदाज म्हणजे कुणाचा म्हणते मी, संतोष धुरींनी जे वक्तव्य केलं होतं तो जो अंदाज वर्तवला होता तो कुठेतरी अचूक ठरलेला दिसतो आणि तशी चर्चा सोशल मीडियावर सुद्धा सुरू झाली आहे। कारण मनसेचं मी म्हटलं तसं फक्त 9 जागांवर आघाडी मिळालेली आहे। संतोष धुरींनी त्यावेळी आरोपही केला होता। तर त्यांनी असं का म्हटलं होतं की ठाकरे गटानं मनसेला हवी तसं जागा वाटप केलं नाही। ज्या ठिकाणी ठाकरे गटाकडे स्वतःचा उमेदवार नव्हता किंवा विद्यमान नगरसेवकाची प्रतिमा खराब झाली होती अशाच जागा ठाकरेंनी मनसेला दिल्या। त्यामुळे माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप यासारख्या ज्या मराठी मतदारांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये मनसेला फारच मर्यादित संधी देण्यात आल्या आणि मग त्याचा फटका हा मनसेला बसला असं संतोष धुरींनी त्यावेळेस म्हटलं होतं। याशिवाय ठाकरे गटानं त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या त्याच मनसेला दिल्या असंही त्यांनी त्यावेळेस ठामपणे म्हटलं होतं। म्हणजे ज्या ठिकाणी ठाकरेंचा उमेदवार कमकुवत वाटतोय किंवा ठाकरेंकडे उमेदवार नाही त्या ठिकाणी त्यांनी खरं तर ती जागा मनसेला सोडली असं त्यावेळेस धुरींचं म्हणणं होतं। आता आपण जर पक्षीय बलाबल किंवा 2012च्या तुलनेत आताची मनसेची परिस्थिती पाहिली तर ती
फार तफावत आहे. म्हणजे 2012 साली मनसेच्या 28 जागा जिंकून आल्या होत्या, तर त्याच जागा 2017ला 7 वर आल्या आणि आता 2026ला म्हणजे आजच्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार 9 ठिकाणी आघाडीवर आहेत. त्यामुळे 2012चा काळ ना मुंबईत मनसेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण त्यावेळी मराठी मतदारांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव होता. त्याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपला थेट शिंगावर घेतलं होतं. यानंतर 2017च्या निवडणुकीत मात्र मनसेला उतरती कळा लागली, जी यंदाच्या निवडणुकीतही कायम दिसून येते. म्हणजे फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या मध्यंतरीच्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मुंबईत ठाकरेंच्या एकीचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल, पण त्याचं नुकसान हे राज ठाकरेंना होणार आहे. आणि ते नेमकं तसंच आज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ठाकरेंच्या शिवसेनेला जवळपास 66 जागांवरती आघाडी मिळालेली आहे, पण राज ठाकरेंना मात्र म्हणजे डबल डिजिटमध्ये सुद्धा जाता आलं नाही आहे. 2 अंकी आकडा सुद्धा गाठता आलेला नाही आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणजे उदय सामंत यांनी सुद्धा जागा वाटपानंतर मनसेला पश्चाताप होईल असं वक्तव्य केलं होतं. म्हणजे ज्यावेळी शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाली, त्यानंतर ज्यावेळी नेते पत्रकार परिषदा घेऊन किंवा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रतिक्रिया देत होते, त्यावेळी उदय सामंतांनी दिलेलं किंवा केलेलं हे वक्तव्य होतं की त्यांनी असं म्हटलेलं की मनसेला जागा वाटपानंतर पश्चाताप होईल. त्यामुळे एकंदरीतच काय, मुंबई महानगरपालिकेचा आजचा जो निवडणुकीचा निकाल आहे तो केवळ सत्ता कुणाची यावर नाही आहे, तर पुढची महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी असणार आहे ते ठरवणारा सुद्धा. यात भाजपचा वाढलेला प्रभाव, ठाकरेंची मुंबईत कमी झालेली किंवा मर्यादित झालेली ताकद आणि मनसेला आरसा दाखवणारा हा निर्णय. त्यामुळे आता मुंबईच्या राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू झाल्याचं आपल्याला म्हणता येईल. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.